नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यात महायुतीला अपयश आलं असून अपक्ष गोकुळ गीतेंनी उमेदवारी कायम ठेवल्यानं निवडणुकीत मोठी रंगत आली आहे। गोकुळ यांचे भाऊ गणेश गीते हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात होते। त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्यानं नाशिकची लढत लक्षवेधी होणार आहे। नाशिकमध्ये आता शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा सामना होणार आहे। या लढतीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी आणि भाजपच्या मतदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकला खूप प्रयत्न केलेत। मी शेवटपर्यंत गणेश गीतेंशी फोनवर बोलत होतो, गोकुळ गीतेंशी सकाळी दोनदा बोललो, त्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला। त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं नाही। मला वाटतं ठीक आहे, शेवटी तिथे आमचं खूप मोठं बहुमत आहे, 80% वर मतं ही आमची महायुतीची त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणारच आहे। त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही। गिरीश भाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती, कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला। त्या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खासगीत एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिकमधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे। एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता। पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो तो बाप असतो, आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो। आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार। मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही, आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो।